परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलूचे आमदार विजय भांबळे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर टीका करताना जाहीर आवाहन केलं होतं की खासदार संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात लोकसभा सभागृहात गेल्या 4.5 वर्षात एकही शब्द बोललेला नाहीये। जर आपणाकडे त्याचा व्हिडिओ असला तर तो मला आणून दाखवा। ज्यांच्याकडे असेल त्यांना मी स्वतः 5 लाख रुपयांचं बक्षीस देईल असं भांबळे यांनी म्हटलं होतं। लोकसत्ता पेपरला बातमी आली, ती पेपरची कटिंग सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये आता मी फिट केलेली। काय बातमी होती? महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत। 48 खासदारांपैकी कोणते खासदार किती वेळ पार्लमेंटमध्ये बोलले आणि किती दिवस त्यांची हाजरी, कोणाची किती दिवस हाजरी होती याचा लेखाजोखा लोकसत्ता पेपरमध्ये संपूर्ण मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणच्या पत्रकारांनी केला। आणि त्याच्यामध्ये काय लेखाजोखा होता माहिती आहे? 48 खासदारांपैकी सगळ्यात कमी बोलणारा खासदार कोणता? परभणीचा। सगळ्यात कमी उपस्थिती राहणारा खासदार कोणता? परभणीचा। आणि बटन दाबायला कोण? शिवसेनेचे तुम्ही। आणि खासदार प्रश्न मांडायचे का? नाही। मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो या ठिकाणी स्टेजवर सगळ्यांना मी आवाहन करतो, परभणी जिल्ह्याच्या खासदाराचं एक व्हिडिओ क्लिप मुंडे साहेबांचे आपण सगळे बघतो का नाही? आपण विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण नाही बघतो का नाही सांगा? टीव्हीवरती बघतो, व्हॉट्सअपवरती बघतो, फेसबुकवर बघतो, आम्ही पण थोडंफार कधी बोलतो सभागृहामध्ये, आमचं पण बघता। मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो 5 लाख रुपयाचं बक्षीस देतो। परभणीच्या खासदाराची एक पण व्हिडिओ क्लिप लोकसभेमध्ये बोललेली दाखवायची आणि 5 लाख रुपये माझ्याकडून घेऊन जायचे। परभणीचा खासदार आपल्या जिल्ह्यातला बोलला नाही साहेब। आमदार विजय भांबळे यांच्या विधानावर आक्षेप घेत जिंतूरचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी खासदार संजय जाधव यांच्या संसद सभागृहात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचं सांगून त्यांचा व्हिडिओ सर्व पत्रकारांना दाखवत खासदार जाधव यांनी संसदेत आजवर 21 वेळा डिबेट केली असून तब्बल 261 प्रश्न विचारले असल्याची खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्याचं सांगितलं। जिंतूर येथे परिवर्तन निर्धार मेळावा पार पडण्यात आला। त्या मेळाव्यामध्ये जिंतूरचे आमदार यानं स्वतःचा तोल जाऊन असं वक्तव्य केलं की माझी जिंतूरचे आज परभणी जिल्ह्याचे खासदार आदरणीय बंडू उर्फ संजय जाधव यांच्याबद्दल त्यांनी जे उद्गार काढले की यांनी आतापर्यंत संसदमध्ये कुठल्याही प्रकारचा मतदारसंघातला परभणी जिल्ह्याचा प्रश्न मांडला नाही आणि मांडला असेल त्याची जर क्लिप असेल ती मला दाखवावी व माझ्याकडून 5 लाख रुपये घेऊन जावे असं त्यांनी एक सर्वसामान्याच्या सभेमध्ये हा प्रश्न काढला। सर्वात महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे मी काही कुठल्या पक्षाचं समर्थन करत नाही, पण मी पण आज मतदारसंघातला एक नागरिक किंवा लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांना आवाहन करतो, स्थानिक आमदाराला आवाहन करतो की ती क्लिप माझ्याकडे आलेली आहे आणि आज रोजी त्यांनी ती क्लिप पाहून त्यांनी जो प्रश्न केला, त्यांनी जो चॅलेंज केलंय माननीय खासदार साहेबांना, त्याने ते त्यांचा शब्द पाळावा। आणि आज रोजी सांगायचं म्हणजे त्यांनी जर खरोखरच त्यांच्या शब्दावर जर ठाम राहिले आणि ठाम राहून जर त्यांनी त्यांचा शब्द पाळून जर 5 लाख रुपये द्यायचं काम केलं तर आम्ही ते पैसे आम्ही जिंतूर सेलू मतदारसंघामधल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आम्ही त्या पैशांचं दान करू असे तुम्हाला जाहीरपणे। हे नेते मंडळी बिना पुराव्याचे आरोप नेमके करतात तरी कशाला? स्वतःच्या प्रसिद्धीसाठी की विरोधकांसाठी? असाच प्रश्न आता उपस्थित होतोय।